मॅडमाचा किताब आपण स्वीकारायचा आहे. पपू 11 दसाई संघ. चला अंतिम जोडी मैदानाच्या आतमध्ये या दिवसातील अर्थातच शेवटच्या दिवशी अंतिम 4 मध्ये टॉप 4 मध्ये कोण खेळणार? पपू 11 संघ दसाई संघ खेळणार की आई गावदेवी अंबाचे संघ मैदानाच्या आतमध्ये खेळणार? महत्वाची मॅच. या सामन्यामध्ये जिंकणारा संघ अगदी शेवटच्या 4 मध्ये शेवटच्या अंतिम दिवसामध्ये खेळताना पाहायला मिळेल. कालचा दिवस दिया एंटरप्राइजेस कानमिंदे संघाचा राहिला, युवा खेळाडूंचा राहिला, बच्चेच्या तालमीमध्ये तयार झालेल्या खेळाडूंचा राहिला. आणि आता दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर पप्पू 11 संघ की आई गावदेवी अंबाजी संघ कोण पाहायला मिळणार आपल्याला पाहायचं आहे. कारण काल भरपूर घरी थोडंसं ऐकायला मिळालं म्हणून हे शब्द आहेत, तुम्ही समजून जाऊ शकता. शेवटी आठवण ग्रुपच्या सर्वच तालमीतले त्या खेळाडू आहेत. यस, इथे गोलंदाजी मार्कवरती गणेश, समोर बॅटिंगसाठी मुस्तफा शेख उर्फ मुसा मैदानाच्या आतमध्ये. ज्या खेळाडूला क्रिकेटने मुसा नाव दिलं तो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. पहिलाच बॉल शरीरावरती टाकलाय, लाऊड अपील पंचाकडे केली आहे. एलबीडब्ल्यू साठी या स्पर्धेमध्ये थारा नाहीये, एलबीडब्ल्यू या स्पर्धेमध्ये नियम नाहीये, त्यामुळे लाऊड अपीलचा काही फायदा होणार नाहीये. चांगला प्रयत्न आहे पण प्रयत्नांना इथे कोणताही आपण पाहिला तर मोबदला मिळणार नाही. डॉट बॉल, अकू टप्प्याचा बॉल शॉर्ट ऑन पूल केलाय. क्षेत्ररक्षक आहेत डीपला, क्षेत्ररक्षक आहेत, सिंगल मिळाली. या सिंगल नंतर धाव फलक पुन्हा एकदा आपण जर पाहिलं तर स्थिर पाहायला मिळेल. 2 बॉलच्या समाप्तीनंतर धाबा आहेत 1 धाव. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक खूप इम्पॉर्टंट राहणार या मॅच मध्ये, कारण अंबाजी संघाचा विचार केला तर पहिल्या 2 मॅच मध्ये लाजवाब खेळ केला. यामध्ये गणेशचा विचार केला, गणेशने खेळ चांगला केला, रुपेशने बॅटिंग मध्ये प्रभावित केलं. या मॅच मध्ये आता मुस्तफा शेख, सूरज विषय, अख्तर शेख, इम्रान शेख या खेळाडूवरती सुद्धा खूप मोठी जबाबदारी बॅटिंग करत असताना, कारण 2 बॉल मध्ये सिंगल आलेत. शॉर्ट पूल करण्याचा प्रयत्न झाला, शॉट मध्ये दम नाहीये. शॉट मध्ये अगदी पाहायला लागलं तर इथे ताकद नव्हती, शॉट मध्ये नजाकत होती, शॉट मध्ये ताकद नव्हती. शॉट मध्ये आपण पाहिलं तर तितकासा दमखम पाहायला मिळालं नाही, त्यामुळे सिंगल मिळाले. सिंगल नंतर पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट झाली आहे. 3 बॉल नंतर धाबा धावपलकावरती आहेत. 2 धाबा. यस, 2 धाबा धावपलकावरती आहेत. पुन्हा एकदा फटका आहे क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून, क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून बॉल निघून चाललाय. हॅलो, क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, अगदी लंगोनला. 4 धाब्यांसाठी आलाय चौकार. पुन्हा एकदा बॅटर सज्ज आहेत. आणखी एक चांगला बॉल, हाही बॉल आपण पाहिलं तर अवे फ्रॉम द बॉडी, बॉडी पासून खूपच दूर टाकलाय गणेशच्या माध्यमातून. आणि इथे पाहिलं तर डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये. गणेश खूप चांगली गोलंदाजी करतोय, टप्पा चांगला पाहायला मिळतोय. 5 बॉल 6 झालेत. फटका चांगला आहे, बॉलने उंची गाठली आहे, उंची पाहावं लागेल किती मिळाली आहे. इथे कॅच पुन्हा एकदा ड्रॉप झालाय. सावधान सतर्क रहो, सावधान सतर्क रहो. या मॅच मध्ये मुस्तफा शेखला जीवनदान मिळालाय. 8 धावा झालेल्या आहेत. 1 षटकांचा खेळ समाप्त झाला. बिनबाद 8 धावा धावपलकावरती. त्यामध्ये शेवटच्या बॉलवरती मुस्तफा शेख उर्फ मुसाला जीवनदान मैदानाच्या आतमध्ये मिळालंय. क्रिकेटच्या खेळामध्ये एकदा जीवनदान मिळालं की बॅटर मैदानाच्या आतमध्ये धाबांचा पाऊस पाडताना आपण अनेक क्रिकेटमध्ये पाहिलाय. टेनिस बॉल क्रिकेट असो अथवा लेदर क्रिकेट असो, जेव्हा जेव्हा बॅटरला पुन्हा संधी मिळते तेव्हा तेव्हा बॅटरने अग्ररूप धारण केलं. या मॅच मध्ये आता मुस्तफा शेखचं अग्ररूप धारण होताना पाहायला मिळेल का? दुसऱ्या बाजूला सूरज विषयीचा विचार केला तर पहिल्या बॉलवरती सिंगल मिळाली आहे, पहिल्या बॉलवरती सिंगल घेतली आहे. हातामध्ये कॅल्क्युलेटर, डोक्यावरती बर्फ ठेवून मैदानाच्या आतमध्ये तो बॅटिंग करतोय, कारण ही मॅच जिंकण्यासाठी दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये शेवटच्या बॉलवरती प्रयत्न करताना पाहायला मिळतील. 8 धाबा झालेत 1 षटकांच्या समाप्तीनंतर. आणि गोलंदाजी मार्कवरती राज आता पाहायला मिळेल. दुसऱ्या षटकातील पहिला बॉल, डेड बॉलचा इशारा पंचाच्या माध्यमातून. अडथळा आलाय मैदानाच्या आतमध्ये. राज स्क्रीन वरती दिसतोय आपल्याला. समोर सूरज विषय आहे बॅटिंगला, स्ट्रायकर एंडला. स्वर्गीय अण्णाबाबा स्मृती चषकाचा दिवस क्रमांक 2 कोण गाजवणार? ड्राइव्ह केलाय, शॉट में नहीं दम, रन मिलेंगे कम. 1च धाव मिळतीये. एका धाबेने धाव फलक पुढे जात असताना पाहायला मिळेल.
एक करे तो साझेदारी, दो करे तो भागीदारी. या मॅच मध्ये साझेदारी होत असताना पाहायला मिळते. पार्टनरशिप चांगली बनत असताना आपल्याला पाहायला मिळते. पार्टनरशिप पप्पू 11 दसई संघासाठी आपण पाहिलं तर सिंगल मिळते आणि सिंगल नंतर धावफलक जाऊन पोहोचते तो म्हणजेच 9 या धावसंख्येवरती. बॉलचा विचार केला, पहिला बॉलचा खेळ समाप्त झाला. अजूनही 11 बॉलचा उर्वरित खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. क्षेत्ररक्षणामध्ये भरपूर सारे बदल केले गेलेत. ऑन साइडला 3 आणि ऑफ साइडला 2 क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतात. थोडीशी आता दमछाक झाली आहे मैदानाच्या आतमध्ये. फिल्डिंग करणाऱ्या टीमची क्षेत्ररक्षण सजवत असताना समोर आहे मुसा स्ट्रायकर एंडला. हेलिकॉप्टर मारलाय. पहिली धाव वेगाने घेतली, दुसरीचा प्रयत्न केलाय, प्रयत्न चाललाय का पाहावं लागेल आणि यस झालाय कंप्लीट. डोक्याची घंटा कदाचित वाजली असती का, किंतु परंतु जर तर या गोष्टींना इथे थारा नाहीये. 2 धावा कंप्लीट झालेत आणि 2 धाब्याने धावफलक 11 या धावसंख्येवरती आहे. 11 या धावसंख्येवरती धावफलक. राज गोलंदाजी मार्क वरती आहे. क्षेत्ररक्षण चांगलं झालं, फेकी चांगली झाली, राजने थोडीशी चूक केली आहे. फुल टॉस पुन्हा एकदा ऑन साइडला. मुस्तफा शेख इंटरेस्टेड आहेत. पहिली धाव घेतली वेगाने, दुसरीचा प्रयत्न केला जाईल आणि ते दुसरीच्या प्रयत्नामध्ये सूरज विशेला तंबूच्या आश्रयाला परतवलं गेलं आणि आता नवीन मैदानाच्या आतमध्ये आलाय तो म्हणजेच अख्तर शेख मैदानाच्या आतमध्ये आलाय. हार्ड हिटर बॅटर आहे अख्तर शेख वरती जबाबदारी असलेली या मॅच मध्ये. MP स्पोर्ट्स संघासाठी फिनिशरचा रोल सातत्याने त्याने सिद्ध केलाय. शहापूर तालुक्यातील विस्फोटक बॅटर आहे. शहापूर तालुक्यातील कमी बॉल मध्ये जास्त दाबा बनवण्यामध्ये माहिर असलेला खेळाडू आहे अख्तर शेख आपल्याला पाहायला मिळेल. बॅटिंगसाठी अगदी क्रमांक 3 वरती फलंदाजीसाठी आज प्रमोशन झालंय. प्रमोशन अगदी 3ऱ्या क्रमांकावरती मिळालाय. आता भावाची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. अगदी कुटुंब ज्या पद्धतीने आपण सांभाळतो त्या पद्धतीने आता पप्पू 11 संघाला सांभाळावं लागेल दोघांना, कारण मैदानाच्या आतमध्ये दोघांवरती तितकीच जबाबदारी या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते. मुस्तफा शेख स्ट्रायकर एंडला. आणखीन एक चांगला बॉल इथे बाउन्सरचा मारा आहे. अगदी पाहिलं गेलं तर 1 फॉर दी ओव्हरचा इशारा आपण पाहतो आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर डॉट बॉल. त्याचबरोबर प्रतीक गोदरे साहेब यांचंही शुभागमन झालंय. किरण गोदरे साहेब यांचंही शुभागमन झालंय. आपलं मनपूर्वक स्वागत आहे दोघांचंही. फुल टॉस, फुल टोल वसूल. शहापूर मध्ये आहे फेमस शिवाजी चौक. मुस्तफाला आहे षटकार मारायचा मैदानाच्या आतमध्ये शौक. मुस्तफाने मारलाय षटकार. लागलं तर 16 झालेत. 4 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये समाप्त झाला. 18 झालेत. 18 झाले धावफलकावरती. यस 5 बॉल झालेत. 5 बॉल 18 झालेत. 5 बॉल 18 धाबा धावफलकावरती आहेत. शॉर्ट टर्म पूल बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॉलला केले हुक. फलंदाजाला आहे मैदानाच्या आतमध्ये धावांची बुक. मैदानाच्या बाहेर पाठवलाय बॉलला. झापूक सलगचा दुसरा सिक्सर. संघाची टोटल धावसंख्या 24 झाली आणि मुसाची टोटल धावसंख्या आहे 10 बॉल 22. अख्तर शेख आता स्ट्रायकर एंडला. विस्फोटक बॅटर, षटकारांचा बादशाह मैदानाच्या आतमध्ये. कॉर्पोरेट क्रिकेट खेळतोय FCI फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया
या संघाला रिप्रेझेंट करतोय आज शॉप करत असताना आणि आज पुन्हा एकदा गाबाच्या नावासाठी अंतिम मॅच मध्ये पुन्हा एकदा आपण पाहिलं तर उपस्थित झालाय. 6 बॉलचा खेळ बाकी आहे. शेवटचं षटक आहे. समोर अमित गोलंदाजी मार्क वरती आहे. अख्तर शेख मैदानाच्या आतमध्ये. 6 बॉल किती दाबा बनवले जातील या षटकामध्ये. समोर अख्तर शेख गोलंदाजी मार्क वरती. अमित पहिलाच बॉल बाटची कड घेतली. अख्तर शेख बाद झाला आणि पहिला विकेटचं पतन झालंय मैदानाच्या आतमध्ये. विकेटचं पतन झालं आणि त्यानंतर आता मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर इम्रान शेख. महाराष्ट्र पोलीस मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. व्यवसाय नोकरी सर्व काही सांभाळत असताना आज गाबाचा नाबासाठी गाबाच्या स्वाभिमानासाठी इम्रान शेख मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. यस खरं तर इथे पाहिलं गेलं तर फिजिकल फिटनेस महत्वाचा. इम्रान शेख खूप वर्ष क्रिकेटची सेवा केली आहे. पहिलाच बॉल षटक दूर करण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आहेत. विकेटचं पतन झालंय आणि इम्रान शेख नावाचा वादळ शून्यावरती तंबूच्या आश्रयाला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये नौशाद. यस नौशाद शेख ने जर सिक्सर मारला तर सागर बोहीर, परेश वेकंडे साहेब आणि प्रतीक गोदडे साहेबांच्याकडून तब्बल 500 रुपये म्हणजे 1500 रुपयांचा कॅश प्राइज. नौशाद शेख साठी कॅश प्राइज. नौशाद शेख साठी कॅश प्राइज आला 1500 रुपयांचा कॅश प्राइज आहे तिघांच्या माध्यमातून नौशाद शेख साठी. इथे पाहिलं गेलं तर चांगला बॉल खोलात टाकलाय नौशाद शेख. पहिला बॉल डॉट खेळाय. सिंगल काढण्याचा प्रयत्न केला जाईल. मुस्तफा शेखला स्ट्रायकर एंडला आणलं जाईल की पुन्हा एकदा मोठ्या फटक्यासाठी मैदानाच्या आतमध्ये जातील पाहायचं. बॅटिंग ॲबिलिटी आहे या खेळाडूकडे. शॉर्ट बॉलचा मारा मैदानाच्या आतमध्ये. व्हाईट बॉलचा इशारा आपण लेग अंपाच्या भूमिकेमध्ये पाहतोय. ते लेग अंपाच्या माध्यमातून व्हाईट बॉलचा इशारा आहे आणि जरूर आता आपण पाहिलं गेलं तर नक्कीच व्हाईट बॉलचा इशारा आपण तर धाव मिळाली आणि फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू आहे. यस इट्स व्हाईट बॉलचा मारा. अबांतरची धाव मिळेल. एका धावेने धाव फलक पुन्हा एकदा. त्यानंतर 1 फॉर दी ओव्हरचा सुद्धा कॉल आहे पंचांच्या माध्यमातून. अगदी पाहिलं गेलं तर 25 धाबा 3 गडी बाद धावफलकावरती आहे. 3 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. लॉंग स्ट्रोक पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक आहेत. फंबल झालाय. मुस्तफा शेख इंटरेस्टेड नाही आहेत. गरजेचं होतं हे लवकर गरजेचं होतं कारण पुन्हा एकदा नौशाद शेख साठी कॅश प्राइज झालाय. जर सिक्सर मारला
नौशाद शेख साठी प्रत्येकी तिघांच्या माध्यमातून 1,000 म्हणजे 3,000 रुपयांचा कॅश प्राइज. परेश वेकंडे साहेब, सागर भोई साहेबांनी, प्रतीक गोदडे साहेबांच्या माध्यमातून तब्बल 1,000 रुपयांचा कॅश प्राइज. 3,000 रुपयांचा कॅश प्राइज. मुस्तफा शेख साठी कोणतेही कॅश प्राइज नाही अजूनही, कारण मैदानाच्या आतमध्ये फटका फसलाय. मिस टाइम. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. मुस्तफा शेख बाद. फलंदाज आघाडीचा बॅटर, सलामीला आलेला बॅटर मुस्तफा शेख तंबूच्या आश्रयाला. थँक्यू डीजे. टोटल धाबा झालेला आहे त्या म्हणजेच 26 धाबा. शेवटचा बॉल अजूनही मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. यस, सागर भोई साहेबांच्या माध्यमातून अनिल साठी कॅश प्राइज झालाय. जर षटकार मारला तर तब्बल 300 रुपयांचा कॅश प्राइज. परेश वेकंडे यांच्याकडून 200 रुपये. 500 रुपयांचा कॅश प्राइज झाला अनिल साठी. इथे फुल टॉस बॉल, नो बॉलचा इशारा, बीमर बॉल. दोन मिळतील का पाहायचा इथे. त्यानंतर आपण पाहूया धावबाची विकेट मिळाली. धावबाची विकेट मिळाली आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर नो बॉल म्हणजे 2 धावा मिळतील. 2 धाब्याने धाव फलक पुढे जाऊन पोहोचेल. अगदी पाहिलं. येस, पुन्हा एकदा नौशाद साठी कॅश प्राइज आहे. नौशाद साठी कॅश प्राइज परेश बेकंडे साहेबांच्या माध्यमातून 1,000 रुपये. सागर भोई साहेबांच्या माध्यमातून 1,000 आणि दुसऱ्या बाजूला पण प्रतीक गोदडे साहेबांच्या माध्यमातून ही 1,000 रुपयांचा कॅश प्राइज. 3,000 रुपयांचा कॅश प्राइज. आणि आता नवीन बॅटर आहे तो म्हणजेच जाबीर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी. 28 झालेत. यस, नितीन वेसप ऑन साइडला पुन्हा एकदा पूल केलाय. क्षेत्ररक्षक डिपला आहेत. पहिली धाव वेगाने घेतली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय. नौशाद स्ट्रायकरला धावतोय. 2 कंप्लीट झाल्यात आणि 2 धाब्याने धाव फलक जाऊन पोहोचलाय तो म्हणजेच 30 धाबांवरती. 31 धाबांची गरज सामना जिंकण्यासाठी. फिल्डिंग करणारी टीम अर्थातच टीम आपण पाहिलं गेलं तर अंबरजे, आई गावदेवी अंबरजे संघाला. मॅच समोर आपण पाहूयात. मुस्तफा शेखने 11 बॉल 22 बनवलेत. नौशादने 3 बॉल 3, सूरज विषय 2 बॉल 2 आणि त्यानंतर अनिल 1 बॉल 1. अमितची गोलंदाजी 6 बॉल टाकले त्याने, 6 धाबा खर्च केला, 3 विकेट मिळवल्या. त्यानंतर गणेशचा विचार केला तर 1 षटक टाकलं, 8 धाबा खर्च केला आणि राजचा विचार केला तर राज मागणे ठरला. एका षटकामध्ये 16 धाबा. पुन्हा त्या सेकंड इनिंग मध्ये आपण जाऊयात, ऐकूया संपूर्ण मॅचची कहाणी. तोपर्यंत घेऊया छोटासा ब्रेक. ऐकूया डीजे मास्टर यांच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत. चला सलामीची जोडी प्लीज पाठवा लगेच. चला विनंती आहे बॅटिंग करणारी टीम अर्थातच अंबरजे गाव, आपल्याला विनंती असेल प्लीज या लगेच. एक्स्ट्रा वेळ घेऊ नका, आपल्याला विनंती असेल प्लीज.
यस नौशाद शेख साठी पुन्हा एकदा कॅश प्राइज झालाय. जर झेल घेतला तर या परेश वेकंडे साहेब, सागर भोई साहेबांनी प्रत्येक गोदडे साहेबांच्या माध्यमातून प्रत्येकी 200 रुपयांचा कॅश प्राइज बनवायचे आहेत. 31 धावा. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये गणेश आणि दुसऱ्या बाजूला रुपेश. गोलंदाजी मार्क वरती आदित्य, आधी गोलंदाजी मार्क वरती. महत्वाची मॅच. या मॅच मध्ये कोण जिंकणार सामना आपल्याला पाहायचा आहे, कारण महत्वाची मॅच आहे. या मॅच मध्ये जर सामना जिंकायचा असेल तर दोन्ही संघाला प्रयत्नांची पराकाष्ठा मैदानाच्या आतमध्ये करावी लागणार, कारण सामना आहे ना, सामना इक्वल आहे. सामना दोन्ही बाजूंच्या संघाच्या बाजूने आपण पाहिलं गेलं तर झुकणार आहे. या मॅच मध्ये झुकतं माप कोणाच्या बाजूने जाते आपल्याला पाहायचं, कारण 31 धाबांची गरज या मॅच मध्ये सामना जिंकण्यासाठी. डेडिकेशन. चला सामना सुरू करायचा. आदित्य गोलंदाजी मार्कवरती, आधी गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळेल. 31 धाबांचा पाठलाग करायचा आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. समोर स्ट्रायकरला रुपेश. गोलंदाजी मार्कवरती आधी पहिला बॉल पॉवर प्लेच्या पहिल्या षटकातील पहिलाच बॉल मिस टाइम. क्षेत्ररक्षक खुल्ला होता, क्षेत्ररक्षक डीपला होता. 30 सर्कलच्या आतमध्ये बॉल अगदी लोड झाला. बॉल अगदी पाहिलं गेलं तर शरीरावरती आला होता. त्यानंतर आपण पाहिलं तर डॉट सिंगल मिळाली. सिंगल नंतर धावफलकावरती आपण पाहिलं तर पुन्हा एकदा छोटासा बदल झाला. पहिल्या बॉलवरती सिंगल आली. गणेश आता स्ट्रायकर एंडला पाहायला मिळेल आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर आधी गोलंदाजी मार्कवरती नॅचरल अँगल मिळणार का या मॅच मध्ये. गणेशने प्रभावित केलं या संपूर्ण स्पर्धेमध्ये. खूप चांगला खेळ केला आतापर्यंत त्याने बॅटिंगच्या माध्यमातून. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरला खूप चांगला फटका. नौशाद शेखने अप्रतिम कॅच पकडला आणि फलंदाज बाद झाला. नौशाद शेखचा अप्रतिम कॅच. महत्वाचा खेळाडू पहिल्या बॉलवरती गारद झाला आणि इथे पाहिलं तर पप्पू 11 संघाला पहिल्या बॉलवरती गणेश नावाचा बादल बाद झाला. यस पुन्हा एकदा कॅश प्राइज लागूच राहील. 600 रुपयांचा कॅश प्राइज जिंकलं. पुन्हा सुद्धा ते कॅश प्राइज ऍप्लिकेबल असेल. संपूर्ण कॅश पहा. काय जजमेंट होतं नौशाद शेखचं. परत 200 रुपये, 200 रुपये आणि 200 रुपये तिघांच्या माध्यमातून तब्बल 600 रुपयांचा कॅश प्राइज जिंकलेला आहे आणि पुन्हा सुद्धा लागू आहे. म्हणजे या संपूर्ण मॅच मध्ये नौशाद जे जितका कॅच घेईल त्या प्रत्येक कॅच साठी या तिघांच्या माध्यमातून 200 रुपयांचा कॅश प्राइज असेल. पहिला कॅच 600 जिंकलेत. अजून 600 जिंकण्याची सुवर्ण संधी आहे. अजून कॅश प्राइज जिंकण्याची संधी आहे टीम नौशादकडे. पहिली विकेट आली. पुन्हा एकदा कट केला. गॅप मध्ये फटका आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या पाठीमागे धावतायत. बॉल चूक केली क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून आणि बॉल निघून चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक्स्ट्रा कव्हरला हा चौकार. चूक केली क्षेत्ररक्षकाने. चूक केली आणि चूक महाग पडली. पप्पू 11 सही संघासाठी. जहीरने करत चूक केली. त्यानंतर बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक गडी बाद झाला. 5 धाबा धावफलकावरती. 3 बॉलचा खेळ समाप्त झालाय. पहिलं षटक खूप इम्पॉर्टंट आहे या मॅच मध्ये. पुन्हा एकदा चांगला बॉल. हाही बॉल आपण शरीरावरती मारा पाहतोय. आधीने बॉलच्या टप्पा चेंज केला. आधी इकडे माइंडसेट खूप चांगला आहे. प्रेझेन्स ऑफ माइंड खूप चांगला आहे. क्रिकेटमध्ये सेन्स आणि मोबाईल मध्ये कॅमेरामध्ये लेन्स या गोष्टी महत्वाच्या असतात. आधीच्या जर आपण विचार केला तर माइंड मध्ये खूप चांगला विचार चालू आहे. माइंड मध्ये आतापर्यंत पाहिलं गेलं तर पप्पू 11 संघासाठी खूप चांगली गोलंदाजी केली आहे. 4 बॉल मध्ये 1 विकेट मिळवली आणि 5 धावा खर्च केल्यात आणि महत्वपूर्ण गणेश नाबाचं बाद केलं या षटकामध्ये. खोदून काढलाय. खोलात टाकलाय. क्षेत्ररक्षक डिपला आहेत. कोणती चूक होणार नाही. या सिंगल भीती आहे अख्तर शेख बॅकअप साठी आणि 5 बॉल 6 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा अंतिम बॉल आणि समीकरण 13 बॉल 25 धाबांची गरज.
आता एक महत्वाची विकेट असेल पप्पू 11 संघासाठी ती म्हणजे रुपेश. जर रुपेश मैदानाच्या आतमध्ये शेवटच्या बॉल पर्यंत राहिला तर अंबाजी संघासाठी सामना झुकलेला पाहायला मिळेल. रुपेश नाबाची विकेट जर लवकर मिळवली पप्पू 11 देसाई संघाने तर सामना देसाई संघाच्या बाजूने झुकलेला पाहायला मिळेल का? या सर्व काही गोष्टी आहेत, या सर्व काही क्रिकेटच्या समीकरण आहेत, या समीकरणाचा वापर पाहूयात. पुन्हा एकदा फटका फसला, क्षेत्ररक्षक डीपला आहेत. इम्रान शेख बॉलच्या पाठीमागे. महाराष्ट्र पोलीस बॉल सोडणार नाहीये, चोर सुटत नाहीये, बॉल कसा सुटेल? इथे पाहिलं गेलं तर सिंगल मिळाले आणि सिंगल नंतर धावफलक पुढे जात असताना पाहायला मिळेल. सिंगल मिळते आणि सिंगल नंतर धावफलक पुढे जात असताना पाहायला मिळते. अगदी पाहिलं गेलं तर 7 धाबा धावफलकावरती. एक गडी बाद, एका षटकाचा खेळ समाप्त झाला. 12 बॉल आणि 24 धाबांची गरज. जर अंबाजी संघाने हा सामना जिंकला तर अंबाजी संघासाठी सागर भोई साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयांचं कॅश प्राइज असेल. अंबाजी टीम साठी कॅश प्राइज झालं. 12 बॉल आणि 24 धाबांची गरज. नौशाद शेख गोलंदाजी मार्क वरती आता पाहायला मिळतो. शेवटी आठवण ग्रुप कानबिंदे टीम किती येस, नौशाद शेखनं जर या मॅच मध्ये 2 विकेट्स घेतल्या तर सागर बोहीर, परेश वेखंडे आणि प्रतीक गोदडे साहेबांच्या माध्यमातून 200 रुपयांचं कॅश प्राइज, तब्बल 600 रुपयांचा पारितोषिकाची इथे उधळण झाली आहे. 600 रुपयांची कमाई केली आहे. पुन्हा एकदा सुवर्ण संधी आली नौशाद शेख साठी. नौशाद शेख साठी कॅश प्राइज महत्वाचं नाही. नौशाद शेख साठी या मॅच मध्ये पप्पू 11 संघ सामना जिंकणं महत्वाचं, कारण अंतिम 4 मध्ये पुन्हा एकदा खेळायचं. 12 बॉल आणि 24 ची गरज आहे. पहिला बॉल नौशाद शेख लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजीच्या मार्क वरती. समोर रुपेश आहे आघाडीचा बॅटर. हो चांगला बॉल इथे पाहायला मिळतोय. चांगला बॉल, नॅचरल अँगल, नॅचरल स्विंग मिळाला. त्यानंतर बॅटर थोडासा थांबला, बॅटर थोडासा चिंतेत पडला. शेवटच्या क्षणी पाहू शकता अगदी शरीरावरती बॉल लागलाय. त्यानंतर बॉलने दिशा बदलली. मुस्ताफा शेखला सुद्धा चकवलं बॉलनं. त्यानंतर शेवटच्या क्षणी बॉल अडलाय. 11 बॉल 24 ची गरज सामना जिंकण्यासाठी. आणखी एक चांगला बॉल. हाही बॉल आपण पाहिलं तर शरीरावरती आढळला. त्यानंतर आपण पाहिलं गेलं तर स्टंप वरती बॉल जाईल की काय? यस, अंबाजी संघाने सामना जिंकला तर पुन्हा एकदा कॅश प्राइज वाढलाय. सागर भोई साहेबांच्या माध्यमातून 1000 रुपयांचं कॅश प्राइज. सामना कोण जिंकणार? सामना कोणीही जिंकू द्या, क्रिकेटचा खेळ जिंकणार आहे या मॅच मध्ये. आता पाहिलं 10 बॉल 24 ची गरज आणि समोर पाहिलं तर पप्पू 11 संघ कमबॅक करत असताना मैदानाच्या आतमध्ये 2 बॉल 2 डॉट आलेत. फटका फसला, मिस टाइम. क्षेत्ररक्षक आधी बॉलच्या खाली. महत्वाची विकेट. रुपेश नाबाचे बाद. तंबूच्या आश्रयाला फलंदाज रुपेश बाद. येस कॅश प्राइज झालंय. अंबाजी टीम साठी नितीन पष्टे यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज. सागर भोई साहेबांकडून 1000 आणि नितीन पष्टे साहेबांकडून 500 रुपये कॅश प्राइज. अंबाजी संघासाठी आणखी एक चांगला शोक. इम्रान शेख बॉलच्या पाठीमागे. खूप चांगली फिल्डिंग आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला. 2 धावा होतील का? येस, 2 धावा झालेत. 2 धाब्याने धाव फलक. खरं तर लक्ष नव्हतं करत म्हणावं लागेल, कारण जर स्ट्रायकर एंडला इम्रान शेख यांची फेकी झाली असती तर कदाचित डोक्याची घंटा अर्थातच धावाची विकेट पाहायला मिळाली असती. 8 बॉल आणि 22 धाबांची गरज. अंबाजी संघासाठी भरपूर सारे कॅश प्राइज झालेत सागर भोईर आणि नितीन पष्टे साहेबांच्या माध्यमातून. 8 बॉल 22 ची गरज सामना जिंकण्यासाठी या मॅच मध्ये. पप्पू 11 संघाने कमबॅक केलाय. नौशाद शेखने काय गोलंदाजी केली आहे, अप्रतिम गोलंदाजी. एक महत्वपूर्ण कॅच पकडला आणि आतापर्यंत धाबा खर्च केल्यात फक्त या षटकामध्ये 2 धाबा.
हो 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 हाही बॉल आपण अप्रतिम आहे. हाही बॉल पडल्यानंतर अगदी यष्टीरक्षकाच्या हातामध्ये सरळ निघून गेलाय. डॉट बॉल. यस इथे अंपायर बॅटिंग टीमने रिव्ह्यू घेतला. यस नक्की चेक करूयात आपण. डिसिजन पेंडिंग आहे. यस फेअर बॉल आहे. 7 बॉल 22 ची गरज. कशासाठी? येस अंबरच्या टीम साठी अजून कॅश प्राइज झाले 500 रुपयांचं सागर भोई साहेबांच्या माध्यमातून. बालाने कॅश ड्रॉप केलाय. इथे बॅकअप साठी क्षेत्ररक्षक आहेत. त्यानंतर आपण पाहिलं तर येस म्हणजे टोटल 2500 रुपयांचं कॅश प्राइज झालंय अंबरजे संघासाठी. किरण बेकंडे यांच्याकडून 1000, नितीन पष्टे यांच्याकडून 500 आणि सागर भोईर यांच्याकडून 1000 आणि समीर बेकंडे यांच्याकडून 1000 रुपयांचं कॅश प्राइज. 6 बॉल 20 ची गरज सामना जिंकण्यासाठी. अख्तर शेख गोलंदाजी मार्क वरती. 6 बॉल 20 ची गरज सामना जिंकण्यासाठी. अख्तर शेख गोलंदाजी मार्क वरती. कमबॅक करणारे षटक. क्रिकेटमध्ये भरपूर सारे कमबॅक पाहिलेत आणि पप्पू इलेव्हन दसई संघासाठी नौशाद शेख आणि आदित्यचं इम्पॉर्टंट षटक. आणि आता शेवटच्या षटकामध्ये आपण पाहिलं संध्याकाळच्या सत्रांनी या मैदानावरती आपण पाहिलं क्रिकेटचा खेळ. क्रिकेट इज गेम ऑफ अनसर्टनिटी, क्रिकेट इज गेम ऑफ कंट्रोल, क्रिकेट इज गेम ऑफ आपण पाहिलं अनिश्चिततेचा खेळ. म्हणूया क्रिकेटच्या खेळाकडे. 6 बॉल 20 ची गरज. पहिलाच बॉल लॉफ्ट केलाय. पुन्हा एकदा मॅच मध्ये मजा आली आहे. मॅच मधली हवा काढली आहे. पहिल्या बॉल वरती ठोकलाय बॅटरने. सिक्सर. गरज अख्तर शेख. नौशाद शेख साठी अजूनही कॅश प्राइज चालू आहे. परेश बेकंडे साहेबांकडून 200, सागर भोई साहेबांच्या माध्यमातून 200 आणि प्रतीक गोडळे साहेबांच्या माध्यमातून 200 रुपयांचा कॅश प्राइज. नौशाद शेख साठी 5 बॉल 14 ची गरज या मॅच मध्ये. अंबरच्या संघासाठी कॅश प्राइज अजूनही लागू आहेत. लॉफ्ट केलाय. पुढे एकदा सिंगल. पहिल्या धावेचा प्रयत्न केलाय. दुसऱ्या धावेसाठी धावताय क्षेत्ररक्षक. बाला बॉलच्या पाठीमागे आहेत. फंबल झाला. 2 झाला. तिसऱ्यासाठी प्रयत्न केला जाणार का? नाही होणार प्रयत्नाने. 2 धाबेने धावफलक पुढे जाऊन पोहोचतोय. बालाने कॅच घेतला असता कदाचित या मॅच मध्ये कमबॅक झाला असता. कारण बालाने चूक केली. 2 धाबा खर्च केला आणि त्यानंतर स्ट्राईक रोटेट झाली नसती. कारण तो बॅटर आता स्ट्रायकर एंडला पाहायला मिळतो तो म्हणजे समीर. येस अंबरच्या गाबासाठी पुन्हा एकदा कॅश प्राइज. समीर वेकंडे 500, किरण वेकंडे 1000, नितीन पष्टे 500 आणि सागर भोरी 1000. कमी गतीने टाकलाय. फिंगर रोल केलाय. पहिली धाव वेगाने घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय. जाबीर बॉलच्या पाठीमागे आहेत. दुसऱ्या धावेसाठी कॉल लाऊड आफील आणि पंचांनी पुन्हा एकदा तिसऱ्या अंपायरकडे हा निर्णय पोहोचवलाय. निर्णय आपण पाहूयात काय येतो. डिसिजन पेंडिंग. धोक्याची घंटा वाजली. यस सेफ आहे खेळाडू. सेफ पोहोचला. 2 कंप्लीट झालेत. 2 नंतर धावफलक पुढे जाऊन पोहोचला. अगदी या मॅच मध्ये झालेत 21. 3 बॉल 10 धाबांची गरज. प्रतीक कोथळे साहेब आपल्याला विनंती असेल आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं. 3 बॉल 10 धाबांची गरज. 3 बॉल 10 धाबांची गरज आणि आता स्ट्रायकर एंडला समीर.
महत्वाचा बॉल, महत्वाचा एक बॉल. एका बॉलची व्हॅल्यू तब्बल 50,000 रुपये आहे. कारण इथून पराभूत झाला तर या स्पर्धेचा निरोप, आणि इथून जिंकला तर पुन्हा एकदा शेवटच्या दिवसा मॅच मध्ये कॅश प्राइज अजूनही लागू आहेत. 3 बॉल 10 धाबांची गरज, 3 बॉल 10 धाबांची गरज. सायकलीला सेट बॅटर आहे समीर. व्हॉट अ मॅच, पैसा बसून मॅच. सामना काय झालाय? सामना दोन्ही बाजूच्या संघाच्या बाजूने झुकलाय. कोण जिंकणार या मॅच मध्ये? भरपूर साऱ्या चाली रचल्या गेल्यात. महत्वपूर्ण बॉल आहे या मॅच मधला. आणि 4 धाबांची गरज. 1 बॉल आणि 4 धाबांची गरज. व्हॉट अ मॅच. 1 बॉल 4 धाबांची गरज आहे. 12th मॅन सुद्धा 100% संघाच्या विजय आणि संघाच्या पराभवामध्ये इन्व्हॉल्व पाहिजे, आणि सुपियांमध्ये तेच पाहायला मिळतं. पहिल्या बॉल पासून अगदी सामन्यामध्ये झुकलाय, सामन्यामध्ये झुकतं माप दिलं. 1 बॉल आणि 4 धाबांची गरज. 1 बॉल 4 धाबांची गरज. पप्पू 11 देसाई संघ सामन्यामध्ये कलाटणी, सामन्यामध्ये शिरकाव करणार का? सामन्याचा विजयी शिल्पकार कोण बनणार या मॅच मध्ये? अख्तर शेख वरती संपूर्ण जबाबदारी या मॅचची. बॉलला चौकार मारला, सामना जिंकणार अंबाजी संघ. डॉट टाकण्यावरती सुपियांशी चर्चा करावी लागेल. यस चर्चा करावी लागेल सुपियांशी.